राम कदम. अध्यक्ष महोदय, आता हे बघा तुमच्या माहिती करता सांगतो. हे बघा, ही पहिली 25 लोकांची लिस्ट झाली. ही दुसरी लिस्ट आहे. ज्याप्रमाणे नावं आली त्याप्रमाणे मी वाचतोय. आता नावं सर्वांचीच आहे. बघा, ऐका आतापर्यंत 40 लोकांनी आतापर्यंत या ठिकाणी औचित्याचे मुद्दे मांडलेले आहे. आणि आता ऐका, आता बाकीचे राहिलेले आता 2-4 घेऊन बाकीचे उद्या घेणार आहे. पूर्ण सर्वांचे होऊ शकत नाही, बाकीचा बिझनेस आहे. ऐका मी घेतो ज्या यादीप्रमाणे राणे साहेब ज्याप्रमाणे यादीप्रमाणे चालू आहे याप्रमाणे घेतोय. सर्वांचे येणार आहे, सर्वांचं कोणाचंही नाव सुटणार नाही, सर्वांचे नावं येतील. फक्त आता पुढचा बिझनेस असल्यामुळे राहिलेले मुद्दे उद्या घेण्यात येईल. बोला. अध्यक्ष महोदय, माझ्या घाटकोपर मतदारसंघामध्ये खंडोबा टेकडी असा एक आपला त्या ठिकाणी डोंगर आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी फॉरेस्ट आहे. आणि तिथे डोंगर ग्रुप आणि अनेक लोक त्या ठिकाणी सकाळी फेरफटका मारायला जातात. अत्यंत गंभीर बाब ही अध्यक्ष महोदय की त्या ठिकाणी 300 झाडं एका बिल्डरनं तोडलेली आहेत. कोण बिल्डर आहे हा? सभागृहामध्ये आदरणीय वनमंत्री बसलेत सभागृहात. माझी विनंती आहे सरकारला की त्या खंडोबा टेकडीवर ज्यांनी कोणी ती झाडं तोडली स्वतःच्या स्वार्थासाठी, 300 पेक्षा जास्त झाडं तोडलेत, साधी गोष्ट नाही आहे. लोकांचा प्रचंड आक्रोश आहे, लोक निषेध मोर्चा काढतात. अध्यक्ष महोदय, आपण सरकारला निर्देश देण्याची आवश्यकता आहे की ज्यांनी कोणी झाडं तोडलेत त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. क्रमांक 1. दुसरं, त्या ठिकाणी दोन्ही अतिशय सुंदर टेकड्या आहेत. माझी वनमंत्र्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सामाजिक वनीकरणाची मोहीम राबवावी. आणि क्रमांक 3, हिरानंदानी हॉस्पिटलच्या बाजूला सिलिकॉन व्हॅली म्हणून काम सुरू आहे. आजही त्या ठिकाणी डोंगर फुकरण्याचं काम चाललंय. जर पर्यावरण सुरक्षित राहिलं नाही तर अध्यक्ष महोदय कसं चालेल? त्यामुळे सिलिकॉन व्हॅलीच्या ठिकाणी जो बिल्डर डोंगर तोडण्याचं काम करतोय, महापाप करतोय, त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. पण त्याच्यासोबत ज्या अधिकाऱ्यांनी त्याला पाठीशी घातलंय, मग खंडोबा टेकडीवरच्या झाडांची कत्तल असेल किंवा डोंगर तोडण्याचं महापाप असेल, त्या अधिकाऱ्यांवर देखील सरकारनं कारवाई करावी. आणि माझी आपल्याला विनंती आहे की ही गंभीर बाब असल्यामुळे माननीय वनमंत्र्यांनी याच्यावर निर्देश द्यावेत, याची दखल घ्यावी. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राम कदम यांनी ज्या बाबी या ठिकाणी नमूद केल्यात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले खंडोबा टेकडीवर 300 झाडं तोडली. या बाबतीत आत्ताच त्या ठिकाणी आदेश दिले जातील, चौकशी केली जाईल आणि ज्या घटकांनी हे कृत्य केले त्यांच्यावर फौजदारी खटला सुद्धा दाखल केला जाईल. धन्यवाद. दुसरी बाब त्यांनी सांगितली की त्या ठिकाणी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून झाडं लावण्याची गरज आहे. निश्चितपणे राम कदम यांचं महोदयांचं पत्र घेऊन आमच्या सामाजिक वनीकरण विभागाला सांगून त्या ठिकाणी झाडं लावली जातील. आता दुसरी बाब सांगितली की कोणी टेकडी कोण तोडतोय, ती जर फॉरेस्टच्या अंतर्गत असेल तर तो टेकडी तोडणारा कोणी असो, कुठल्या धर्माचा, जातीचा, पंथाचा, पक्षाचा, याचा मुलायजा न ठेवता त्याच्यावर कारवाई केली जाईल.